सातत्याने त्यांचा संपर्क होता आणि मागच्या 3-4 महिन्यापूर्वी आम्ही त्यांना आग्रह धरला होता की सुनील शेळके आपण भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती उभं राहा आणि जर आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर उभं राहता येत नसेल तर आपण अपक्ष उभं राहा असं मी सातत्याने बाळाभाऊंना गणेश भाऊ बेगडेंना सांगितलं आणि गणेश भाऊ बेगडेंनी सुनील शेळकेंना सांगितलं, परंतु त्यांनी आमचा प्रस्ताव नाकारला आणि त्यानंतरनं आम्ही दुसरा पर्याय म्हणून बापूसाहेब बेगडे यांचा हा पर्याय उभा केला। यानंतरनं मी देवेंद्रजींना देखील सांगितलं की मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आदरणीय अजितदादांनी उमेदवारी दिली। मावळ तालुक्याला जवळपास 4158 कोटी रुपयाचा निधी दिला आणि एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा मी पक्ष बदलणं किंवा आयत्या वेळेला वेगळी भूमिका घेणं हे देखील मला योग्य वाटत नाही आणि आपण महायुती म्हणत असताना ही जागाच मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेली देखील आहे आणि उद्याच्या काळात महायुती म्हणून आपण सर्वजण एक संघ गेलं पाहिजे ही आमची भूमिका आहे। त्यावरती देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बाळाभाऊंना स्पष्टपणे सांगितलं, बाळाभाऊ आपल्याला राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबर राहावं लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल आणि मित्र पक्ष असेल, आपली महायुती ही झालेली आहे आणि त्या अनुषंगानं विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना आपले जे काय पूर्वीचे मतभेद असतील, जो काही वाद असेल तो आपण संपवला पाहिजे। आपल्याला हातात हात घालून या निवडणुकीला सामोरे जायचं आहे आणि म्हणून माझी विनंती आहे असं देवेंद्रजींनी सांगितलं की माझी विनंती आहे आपण दोघे आता हे सगळे झाले गोष्टी सोडून द्या आणि एकत्रितपणे पुढे जा, आता निर्णय झालेला आहे। त्यावरती बाळाभाऊंनी सांगितलं की मी सर्वांची चर्चा करतो, मला 1-2 दिवस वेळ द्या आणि त्यानंतरनं मी समुपचारण हा संपूर्ण विषय संपवतो। देवेंद्रजी फडणवीसांनी सांगितलं तुम्ही चर्चा करा, परंतु तुमचा निर्णय हा असा असेल, मी युतीचं काम करणार, महायुतीचा उमेदवार जो असेल मी त्याचं काम करणार, अशा पद्धतीने तुम्ही कार्यकर्त्यांना सांगितलं पाहिजे आणि ती तुमची भूमिका स्पष्टपणे मांडा। त्यावरती बाळाभाऊंनी होकार दिला। होकार दिल्यानंतरनं मी दुसरा प्रश्न उपस्थित केला की उद्या महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवाराचा अर्ज भरण्याकरता अनेक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना फोन केले जात आहेत, ते जाणार आहेत। बाळाभाऊंनी त्यांच्याबरोबर किंवा त्या व्यासपीठावरती जाऊ नये। देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यांना स्पष्टपणे सूचना दिल्या, बाळाभाऊ तू त्या व्यासपीठावरती फॉर्म भरायला जायचं नाही, एवढं सांगितलं। नंतर इतर आम्ही काही मतदारसंघाची देखील चर्चा केली। चिंचवड विधानसभेची जबाबदारी मी घेतो, खडकवासल्याची तुम्ही घ्या, इतर मतदारसंघामध्ये आपण फिरलं पाहिजे, अशी साधक बाधक आमची संपूर्ण चर्चा झाली आणि निघताना देवेंद्र भाऊंनी सांगितलं बाहेर पत्रकार असतील त्यांना एवढं सांगा की सकारात्मक आमची चर्चा झालेली आहे आणि त्या पद्धतीनं मी बंगल्याच्या बाहेर येऊन पत्रकारांच्या समोर जात असताना अगोदर त्यांना आवाज दिला की आपण जायचं आहे ना, तर त्यांनी सांगितलं तुम्ही तुमची बाईट द्या, मी माझं आतलं काम संपवतो आणि मी जाताना बाईट देतो। जे काय झालं मी मीडियासमोर येऊन सांगितलं आणि त्यानंतर यांनी गपचूप काचा बंद करून बंगल्यातून निघून गेले अशी मला माहिती मिळाली। त्यांनी कुठल्याही मीडियासमोर आले नाही। यामध्ये मी जे काय सांगितलं यात जर कुठलं खोटं असेल, चुकीचं असेल तर फडणवीस साहेबांनी सांगावं की सुनीलने हे सगळं खोटं सांगितलं। 4 तारखेपर्यंत अर्ज माघारी घेण्याचे दिवस आहेत, मी माझा अर्ज माघारी घेईन। पण जाणीवपूर्वक इथल्या कार्यकर्त्यांना वेगळं सांगायचं, नेत्यांना वेगळं सांगायचं, विश्वास दाखवायचा आणि भारतीय जनता पक्षातल्या कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या पुरस्कृत उमेदवाराच्या व्यासपीठावरती नेण्याचं काम काल बाळाभाऊ असेल, गणेशभाऊ बेगडे असतील यांनी केलेले। मला एवढं सांगायचं की या तालुक्याची संस्कृती आपण सांगत असताना अनेकांनी वल्गण्या केल्या, अरे तुरेची भाषा वापरली, काहींनी वेगळ्या अजून वक्तव्य केले। ठीक आहे, त्यांनी वक्तव्य केले म्हणून आम्हाला काही आबरूला किंवा आम्हाला काही भोकं पडणार नाही, परंतु आपण बोलत असताना जवळपास 15-16 जणांनी मला वाटतं काहीतरी भाषणं केली, त्यामध्ये महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार हा आम्ही या विधानसभेमध्ये उभा करतोय, तो कशासाठी करतोय हे कुठलाही एक शब्द त्या ठिकाणी वक्तव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही। फक्त सुनील शेळके, फक्त सुनील शेळकेने 5 वर्षात कामं केली नाही
असं कुठं ते म्हणाले नाही. सुनील शेळकेने भ्रष्टाचार केला तर त्याचा कुठला पुरावा त्यांनी आणून दिला नाही. सुनील शेळकेनं कुणाला फसवणूक केली असेल तर ते कुठं व्यासपीठावरती सांगितलं नाही की कुठल्या एखाद्या व्यक्तीने आणून अहो माझी फसवणूक केली असंही कुठं सांगितलं नाही. खोटं बोलून फक्त रेटून बोलायचं एवढाच कालचा त्यांचा उद्योग होता. काल जो काय त्यांनी फॉर्म भरण्यामध्ये हे सगळे ठरवून प्री प्लॅन बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मावळची जनता सुज्ञ आहे. मला एवढं सांगायचं आहे की या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून आम्ही सामोरे जात असताना आम्ही मागील 5 वर्षामध्ये काय कामं केली, विकास कामं करत असताना प्रत्येक गावने आम्ही किती निधी दिला, किती कामांची पूर्तता झाली, मावळ तालुक्यातील महत्त्वाकांक्षा असलेले प्रकल्प हे किती उभे राहिले आणि उद्याच्या काळामध्ये अधिकचे कसे होतील हा आमचा अजेंडा असणार आहे. आणि म्हणून मागील 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 4158 कोटी रुपयाचा निधी मावळ तालुक्यामध्ये येत असताना महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये आपला कानेफाट्याचं हॉस्पिटल असेल, लोणावळ्याचं हॉस्पिटल असेल, वडगावची प्रशासकीय इमारत असेल, आंदर मावळात जाणारा जवळपास 334 कोटी रुपयाचा 43 किलोमीटरचा कॉन्क्रीटचा रस्ता असेल, त्याचबरोबर वडगावची प्रशासकीय इमारत असेल, नगरपालिका तळेगाव दाभाडेची प्रशासकीय इमारत असेल, ग्लास काळवॉक सारखा एक प्रकल्प या तालुक्यामध्ये होत असताना पर्यटनाला चालना मिळणार आहे. या प्रकल्पाला देखील आम्हाला गती द्यायची आहे आणि म्हणून आम्ही विजन घेऊन या मावळच्या जनतेसमोर जाणार आहोत. मागच्या 5 वर्षामध्ये 4158 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला असला तरी प्रत्यक्षामध्ये 1800 ते 2000 कोटी रुपयाचीच कामं फक्त पूर्ण झाली आहेत आणि अधिक 2000 कोटी